नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आयत्या वेळेस कधी आपल्याला भूक लागली किंवा आपण कधी घरी असतो आणि काही जेवण बनवायचा कंटाळा आला असेल एकट्यासाठी, तर आपण हा बेत करू शकतो. ह्याच्यात तुम्ही भाज्याही घालू शकता, नाहीतर असं जरी बनवलं तर फार छान लागतं. ह्याच्यासाठी इथे मी शिजलेला भात घेतलेला आहे आणि ह्याच्यात मी दही मिक्स केलेली आहे. दही जास्त आंबट घ्यायची नाही आहे आपल्याला आणि मीठ चवीप्रमाणे घालूया, कारण भात शिजवताना आपण मीठ घातलेलं थोडं. आता आपण एक फोडणी तयार करूया. इथे तेल मी घेतलेलं आहे, तुम्ही तूपही घेऊ शकता. तर तेल गरम झालं का ह्याच्यात आपण पहिला 2 चमचे मोहरी घालूया. हा भात इतका छान लागतो चवीला. तुम्ही ह्याच्यात गाजर भाजी काही घालू शकता, नाही घातलं तरीही अशीच छान लागते. आता इथं मी 1 चमचा उडदाची डाळ व चणा डाळ एक 10 मिनटं भिजत ठेवलेली ती घालत आहे. ह्याला चांगलं आपल्याला डाळीत दोन्ही पण शिजू द्यायचे आहेत, तेलात फ्राय होऊ द्यायचे आहेत. हे जास्त कुरकुरीत झाल्या डाळी तर भाताला छान टेस्ट येणार. ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हिंग आणि तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता. तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील सुक्या त्याही तुम्ही घालू शकता. इथे मी 3 मिरच्या घातलेल्या आहेत. थोडा कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला ह्याच्यात. पाव चमचा आलं किसून घेतलेलं आहे. तुम्हाला आलं नको असेल तर तुम्ही नका टाकू. कढीपत्त्याची पानं चांगली तडतडली का आपण गॅस बंद करायचा, कारण ही फोडणी आपण थंड करून भातात मिक्स करायची आहे, नाहीतर दही फाटू शकतं आपलं. आता हे थंड करून घेऊया. फोडणी थंड झालेली आहे. आता आपण ही सर्व फोडणी भातावर घालायची आहे आणि सर्व हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. असा हा मस्त चविष्ट सुंदर भात तुम्ही करून खा, फार छान लागतो. वरून थोडीशी आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालूया. बघा आपला मस्त असा 1 पॉट मील तयार झालेला आहे.